नमस्कार मित्रांनो. एप्रिल महिन्यात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव या गावात पहिलं ॲक्टिंग सेमिनार घेण्यात आलं. त्यामध्ये मी स्वतः म्हणजे अविनाश कीर्ती या ॲक्टिंग सेमिनारचा होस्ट होतो आणि हे सेमिनार आपण खूप छान पद्धतीनं घेतलं आणि याला विविध भागातून विद्यार्थी अभिनयासंदर्भात शिकण्यासाठी किंवा वर्कशॉपमध्ये काय काय होणार यासाठी तिथं आवर्जून उपस्थित होते. मोठ्या संख्येनं या सेमिनारचा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला. मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की अगदी म्हणजे वयाच्या 5 वर्षापासून ते अगदी वयाच्या 40 वर्षापर्यंतचे लोक या ॲक्टिंग सेमिनारमध्ये सहभागी झाले. यामध्ये माझे मित्र गायक संजय लोले, सोमनाथ घारसे आणि मोक्ष गुरुकुल अकॅडमीचे प्रसाद सर यांचाही मोलाचा वाटा. यांनीच हे सेमिनार अरेंज केलं होतं. त्याशिवाय पाटील सर आणि पवार सर यांनीसुद्धा उत्तम असं सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली, शोभा आणली. या सेमिनारमध्ये अविनाश कीर्ती सरांनी अभिनयासंदर्भात उपयुक्त माहिती दिली की आपण वर्कशॉप म्हणजेच या मार्गदर्शन शिबिर जे आहे अभिनयाचं, या शिबिरामध्ये कशा प्रकारचा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे, अभिनयातील बारीकसारीक गोष्टी, अभिनयाचे प्रकार, नवरस, रंगमंचीय खेळ आणि अभिनयासाठी लागणारा व्यायाम या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी व्यवस्थित असं मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना भरपूर प्रॅक्टिकल्स आणि येणाऱ्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये विद्यार्थ्यांना काम मिळणार आहे. हे वर्कशॉप घेत असताना या भागातील नवनवीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचं, शिवाय त्यांना TV सिरियल, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स, ॲड फिल्म्स आणि मराठी चित्रपट यामध्ये झळकण्याची संधी या वर्कशॉपमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि यानंतर ती संधीसुद्धा त्यांना मिळणार आहे. तर जास्तीत जास्त संख्येने या वर्कशॉपलासुद्धा आपण उपस्थित राहा. तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला इथं लाभणार आहेत, ज्यांच्या अनुभवातून त्यांचे बोल ते आपल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना सांगणार आहेत. तर लवकरच आपण पुढील अभिनय मार्गदर्शन शिबिर आयोजित करीत आहोत. तरी आवर्जून उपस्थित राहा आणि उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या मित्रांचं आणि